हॅलो ऑल, गुड इव्हनिंग. कसे आहात तुम्ही सगळे? माझा आवाज थोडासा म्हणजे डाऊन आहे, कारण की काही दिवसांपासून खूप व्हायरलचा त्रास होत आहे, सर्दी खोकला, त्याच्यामुळे आवाजाची पूर्ण वाट लागली आहे. आणि आता वाजता संध्याकाळचे 6:30. तर आज मी संध्याकाळीच ब्लॉग चालू केला आहे आणि आता मी बनवते व्हेज पुलाव. ॲक्च्युली असं आहे की पुढच्या 2 दिवसामध्ये मी जाणार आहे माहेरी आणि राहुल पण जाणार आहे जळगाव, म्हणजे माझ्या सासरी. सो घरात जेवढे पण व्हेजिटेबल्स आहे मी त्यांचं जे अवेलेबल आहे व्हेजिटेबल्स ते सगळे मिक्स करून पुलाव बनवायचं, म्हणजे युटिलाइज पण होतील व्हेजिटेबल्स आणि असं वाटणार नाही की अरे किती काही होतं घरामध्ये पण ते बनवलंच नाही, तसंच राहून गेलं. सो मी असं डिसाईड केलं आहे की व्हेजिटेबल आहेत जेवढे सगळे यूज करून मस्त असा व्हेज पुलाव बनवू. आणि मग मी पुलावच्या तयारीला लागलेले. जेवढे पण व्हेजिटेबल्स अवेलेबल होते घरामध्ये ते सगळे व्हेजिटेबल्स घेतलेले आणि सोबतच पनीरसुद्धा घेतलेलं मी. आणि जो काही राईस लागणार होता तो राईस मी पाण्यामध्ये भिजवून ठेवलेला, कारण की जेव्हा तो राईस शिजेल तर जास्त तो चिकट नको व्हायला, त्यासाठी मी भिजवून ठेवलेलं. आणि यामध्ये मी थोडे खडे मसाले पण टाकलेले. सो मी जे खडे मसाले आहेत ते अशा पद्धतीने स्टोअर करून ठेवत असते झिपलॉक पाउचेसमध्ये. त्याने काय होतं ना, त्यांचा जो स्मेल असतो खडे मसाल्यांचा तो तशाचा तसाच राहतो. नाहीतर मग काय होतं, आपण असंच ठेवून दिलं, सगळे मसाले एकत्र करून ठेवून दिले एका डब्यामध्ये, तर मग त्यांचा एकमेकांना स्मेल लागतो आणि पाहिजे तसं फ्रेश जेव्हा आपण भाजीमध्ये किंवा एखाद्या ग्रेव्हीमध्ये टाकतो तसा स्मेल येत नाही मसाल्यांचा. म्हणून मग मी असे वेगळे झिपलॉक पाउचेसमध्ये त्यांना स्टोअर करून ठेवत असते. आता मला हे मसाले स्टोअर करून ऑलमोस्ट वर्ष होत आलं असेल, पण अजूनही खड्या मसाल्यांना तेवढाच स्ट्रॉंग स्मेल आहेत मसाल्यांचा. सो तुम्ही पण हे ट्राय करून बघू शकता आणि जर तुमच्यासाठी पण इफेक्टिव्ह ठरलं तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आधी सगळ्या भाज्या मी शिजवून घेतलेल्या आणि मग नंतर राईस वेगळा शिजवून घेतलेला आणि मग नंतर राईस आणि ह्या सगळ्या भाज्या मिक्स करून घेतलेल्या आणि मसाले ॲड केलेले त्याच्यामध्ये, बेसिक मसाले. आणि ड्राय मसाले पण मी असे बॉटल्समध्ये स्टोअर करून ठेवते वेगळे, म्हणजे त्यांचा जो स्मेल असतो तो पण तसा फ्रेश असायला पाहिजे. आधी मी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचे, त्यांना जाळे नको लागायला म्हणून, पण त्याने ना त्यांचा जो ओरिजिनल स्मेल असायचा तो नाही यायचा काही महिन्यांनी किंवा काही दिवसांनी. त्याच्यामुळे मग मी असे जे जार कंटेनर्स आहे हेच प्रेफर करते आणि हे मी फ्रीजमध्ये नाही ठेवत, असं वरतीच ठेवते. माझ्याकडे हे कंटेनर आहे, सो या कंटेनरमध्ये एकदम फिजिबल वाटतात मला हे. आमच्या घरी दही आणि पुलाव हे कॉम्बिनेशन सगळ्यांना खूप जास्त आवडतं, तर आता आम्ही हे एन्जॉय करतो आणि आजचाच ब्लॉग मी उद्या कंटिन्यू करेल. हॅलो ऑल, गुड इव्हनिंग. सो कालचाच ब्लॉग मी आजही कंटिन्यू केला आहे, बट दिवसभर तब्येत ठीक नसल्यामुळे मी काही रेकॉर्ड नाही करू शकले. आणि आता मी प्रिशालला सोसायटीच्या प्ले एरियामध्ये घेऊन आले, कारण की दिवसभर घरात बसून तीही खूप बोर झालेली. सो आणि मग नंतर घरी गेल्यावर मला पॅकिंग पण करायची, कारण की उद्या आम्हाला निघायचं आहे आणि पॅकिंग सगळी बाकी आहे अजून. आणि मग घरी आल्यावर मी पॅकिंग करत होते आणि प्रिशाचं मात्र इकडे हॉलमध्ये डान्स करणं चालू होतं. राहुलने तिला टी व्हीवरती छोट्या मुलांचे डान्स व्हिडिओज लावून दिलेले, सो ती स्टेप्स कॉपी करण्याचं ट्राय करत होती. आणि आता मी पॅकिंग ऑलमोस्ट माझी झाली आहे, म्हणजे कपडे वगैरे आमचे तिघांचे मी ठेवून दिले. कपडे झाले, प्रिशाच्या मेडिसिन्स झाल्या आणि बाकीचं जे किचनचं सामान असेल, जसं की आता मी तुम्हाला काल सांगितलं होतं की आमचा आज जायचा अजिबात प्लॅन नव्हता, पण अचानक ठरलं काल की हां आता आपण या विकेंडला चालले जाऊ. तर त्याच्यामुळे मी भरपूर फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स आणून ठेवले होते घरी, तर आता ते मला पुन्हा घेऊन जावे लागतील. तर ती एक माझी वेगळी बॅग राहील. त्यातल्या त्यात राहुलचं सगळं ऑफिसचं लॅपटॉप वगैरे सगळं त्याचं पॅकिंग बाकी आहे. आणि मेन म्हणजे गाडीमध्ये आम्हाला पेट्रोल पण टाकून आणावं लागेल. सो जेव्हा पण आम्ही असं कुठे लॉंग ट्रॅव्हलसाठी जातो तर हे सगळ्या गोष्टी आम्ही आधी एक दिवस आधी रात्री हे करून ठेवतो, कारण की ऐन वेळेला म्हणजे असं गडबड नको व्हायला. आणि तुम्ही माझा आवाज तर बघू शकता की आवाज कसा झाला आहे माझी तब्येत ठीक नाही सध्या. मागच्या 3-4 दिवसांपासून आमच्या तिघांची पण तब्येत ठीक नव्हती, म्हणजे आधी थोडं व्हायरल होतं त्याच्यामुळे सर्दी खोकला ते, बट आता त्याच्यातनं रिकवर झालो आम्ही, पण विकनेस खूप जास्त आहे. सो म्हणून आम्ही डिसाईड केलं की ठीक आहे या विकेंडला चालले जाऊ, म्हणजे थोडंसं आम्ही पण रिलॅक्स होऊ आणि प्रिशाला पण थोडं बरं वाटेल. आधी मी ट्रॅव्हल्सने जाणार होते तर मी डिसाईड केलं होतं की मोजून 2च बॅग घेऊ, पण आता असं आहे की हां गाडीने जातोय तर ठीक आहे, होऊ द्या जितकं होतंय तितकं होऊ द्या सामान, असं चालू आहे सध्या. आणि नंतर मी पॅकिंग करत असताना प्रिशा मात्र पॅकिंग करू देत नव्हती. सो राहुल तिला असं काहीतरी खेळवत होते, म्हणजे त्यांनी तिला तिचे जे क्ले आहेत तर त्या क्लेचे फेक नेल्स बनवून दिलेले आणि ते मॉन्स्टर असे खेळत होते, कारण की मी बॅगमध्ये सामान ठेवायचे आणि ती काढायची. कंटिन्यू असंच चालू होतं, भरपूर वेळेस असंच झालं. मग शेवटी राहुल म्हटले की मी तिला खेळवतो, तू लवकर पॅकिंग कर. मग असं काहीच आमचं इथे चालू होतं. हे हॅलो ऑल, गुड मॉर्निंग.
सो आता वाजलेत सकाळचे 5. ॲक्च्युली आम्ही 4:15 वाजेपासून उठलो आहे, रेडी झालो, सगळं काही आवरलं आहे. आता फक्त बॅग्स गाडीमध्ये ठेवायचं आहे. बॅग्स गाडीमध्ये ठेवायचं हां. प्रिशा पण उठली, आत्ताच उठली प्रिशा मस्त झोपलेली होती, बरोबर वेळेत उठली. आणि आता आम्ही पटकन बॅग्स गाडीमध्ये ठेवतो आणि निघतो. आम्हाला 5:30ला निघायचं होतं, बट इथे ऑलरेडी 5:30 होत आहेत. आता 5:30 झाले का? येस, अबाउट ऑलमोस्ट 5:30 होत आहेत. सो लवकर सामान ठेवतो. खूप गडबड झाली, त्याच्यामुळे मी ते काही रेकॉर्ड नाही करू शकले. सो आता जर्नी कंटिन्यू करतो आम्ही. आणि सकाळी उठल्यापासून प्रिशा सारखी म्हणत होती की पोटामध्ये कसं तरी होतंय. आम्हाला असं वाटलं की झोप प्रॉपर झाली नाही, कारण की काल झोपण्यासाठी लेट झालेलं आणि आज सकाळी जायचं आहे म्हणून आम्ही लवकर उठलेलो. ती पण लवकर उठलेली 5:15ला. सो मे बी आम्हाला असं वाटलं ते कारण आहे. पण जेव्हा ती नंतर निघाल्यावर ट्रॅव्हलिंगमध्ये असं झोपली, तेव्हा असं वाटलं की खरंच तिला काहीतरी त्रास होत आहे. कारण असं खूप रेअरली होतं की आम्ही कुठे ट्रॅव्हलिंगसाठी निघालो आणि प्रिशा झोपली आहे गाडीमध्ये. कारण कुठेही जेव्हा आम्ही जातो, म्हणजे ट्रॅव्हलिंग करतो किंवा बाहेर जातो, तेव्हा सगळ्यात जास्त एक्सायटेड प्रिशा असते आणि त्या एक्साइटमेंटमध्ये ती झोपतच नाही, जरी तिची झोप झालेली नसली तरी. सो आता प्रिशा उठली आहे. ॲक्च्युली गाडीमध्ये पेट्रोल खूप कमी होतं. काल गेले होते राहुल पेट्रोल भरायला, पण खूप ट्रॅफिक होती तिथे, त्यामुळे रिटर्न आले. आणि आत्ता प्रिशा झोपलेली होती, पण पेट्रोल कमी असल्यामुळे आम्ही थांबलो. नाईलाजाने थांबावं लागलं आम्हाला. त्यामुळे प्रिशा गाडी थांबली की प्रिशा लगेच उठून जाते. त्याच्यामुळे जेवढी गाडी कंटिन्यू चालू असते तेवढीच कंटिन्यू ती झोपलेली असते. जर आम्ही थांबलो नसतं तर ती अजून झोपली असते. आणि आज प्रिशाची तब्येत थोडी गडबड आहे. प्रिशा इकडे बघ. हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कालपासून बिचारी खूप एक्सायटेड होती आज जायचंय म्हणून, पण नेमकं आज सकाळी तिची तब्येत थोडी गडबड झाली. ट्रॅव्हलिंगमध्ये मी घरचा स्नॅक प्रेफर करते. सो इथे मी प्रिशासाठी कॅरेमल आणि सॉल्ट पेपर मखाना बनवून आणलेले घरून. सो आता मी तेच तिला खाऊ घालत होते. तब्येत ठीक नसल्यामुळे ती काही जास्त खात नव्हती, पण थोडेफार खाऊ घातले. आणि सोबतच तिचे जे करंट फेवरेट टॉईज आहे ते पण घेऊन आलेली मी तिला खेळण्यासाठी. आणि अधूनमधून मी पण प्रिशासोबत थोडीफार मस्ती करत होते, जेणेकरून ती एंटरटेन राहावं. कारण की टॉईज खेळले आधी, पण नंतर तिला ते बोर होत होतं, म्हणून मग मी पण तिच्यासोबत खेळत होते. आणि मग घरी आल्यावर प्रिशाची पण एक मस्त झोप झालेली. आमचं लंच पण झालेलं आणि ऑन द स्पॉट राहुलचा प्लॅन चेंज झाला. म्हणजे आधी इथे थांबण्याचा प्लॅन होता, पण नंतर असं डिसाईड झालं की आज जर लवकर पोहोचलोच आहे तर आजच निघून जातो जळगावसाठी, म्हणजे उद्याची ट्रॅव्हलिंग वाचेल. सो राहुल जळगावसाठी निघालेले आणि प्रिशाचं इथे खेळण्यामध्ये एकदम बिझी झालेली. मस्त खव्याचे गुलाबजामुन केलेले होते मम्मीने. आम्हाला सगळ्यांना आवडतात ते, राहुलला, मला, प्रिशाला. सो आम्ही ते जेवण केलं. आणि प्रिशाचं तर असं झालं, तिची फ्रेंड आहे इथे खुशी, तर तिच्यासोबत खेळण्यासाठी ती इतकी जास्त एक्सायटेड असते. लास्ट टाइम तर जेव्हा आम्ही इथून रिटर्न गेलो होतो दिवाळीच्या वेळेस, तेव्हा दोघे एकमेकांपासून लांब होत आहेत म्हणून इतकं जास्त रडत होत्या. आणि यावेळेस जेव्हा प्रिशाला समजलं की आपण इथे येतोय जिथे खुशी दिदी आहे, म्हणजे थोडी मोठी ती, त्याच्यामुळे ती तिला दिदी म्हणते, तर ती इतकी खुश झाली. आणि ती म्हणजे काल रात्रीपासून मागे लागली होती की चला. आणि सकाळपासून पण ड्युरिंग ट्रॅव्हलिंग ती आम्हाला हेच विचारत होती की आपण कधी पोहोचू, आपण नानीच्या घरी, म्हणजे माझ्या मम्मीला ती नानी म्हणते, आपण नानीच्या घरी कधी पोहोचू. आणि इथे आल्यानंतर तर झोपून गेली, म्हणजे 1.5-2 तासाची एक झोप झाली. मग आता ती खूप जास्त फ्रेश आहे, ती खेळते, खेळू देते तिला. आणि जेव्हा राहुल जात होते तेव्हा त्यांना बाय करण्यासाठी सुद्धा येत नव्हती, ती इतकी म्हणजे मग्न झालेली होती तिच्या खेळण्यामध्ये. सो कसं तरी पकडून तिला बाय करायला सांगितलं. आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक नक्की करा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.